मला या गोष्टीचं समाधान आहे। कोरोनाच्या काळामध्ये एक संकल्प त्या ठिकाणी आम्ही केला होता। विशेषतः अनेक परिवारांमध्ये कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नीचं मुलांचं भविष्य अंधारात होतं आणि त्यावेळी आमचे संदीपजी जोशी हे सिद्धिविनायक फाउंडेशनच्या वतीनं पुढे आले आणि त्यांनी घोषणा केली की अशा परिवारांचं पालकत्व हे आम्ही स्वीकारू। जवळपास 293 परिवार हे रजिस्टर झाले। मी देखील तेव्हा त्यांना सांगितलं की यापैकी 100 परिवारांचं पालकत्व हे मी देखील त्या ठिकाणी स्वीकारेल। त्यांनी स्वतः कोरोनापासून आजपर्यंत त्या परिवारांचं शिक्षण असेल, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं आणि आज त्यापैकी एका एकल मातेचं विवाह या ठिकाणी झालेला आहे। प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जवळपास या सगळ्या परिवारांमध्ये मिळून 300 मुली आहेत। त्या सगळ्यांचा विवाह होतपर्यंत ही सगळी जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलेली आहे। आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं यापूर्वी आई वडील ज्यांना नाही, अनाथ मुलं जे आहेत, आरक्षणासंदर्भामध्ये एक निर्णय घेतला होता। कोविडमध्ये जे लोक अनाथ मुलं असतील त्यांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीने योजना आणली आहे त्या संदर्भात काय सांगा? महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांकरता 1% आरक्षण हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्यातनं नियुक्त्या होत आहेत आणि ही पण समाधानाची बाब आहे की अतिशय गरीब, अनाथ आणि अनेक वेळा तर अनाथ आश्रमातच ज्यांना राहावं लागतं, नातेवाईक देखील कोणी काळजी घ्यायला नाही, अशीही मुलं आणि मुली ज्यावेळी मेहनत करून परीक्षा देऊन या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळते आणि सरकारी नोकरीमध्ये ते जातात, ते बघितल्यानंतर खरोखर मनाला समाधान होतं। मध्यंतरी अशा काही आमच्या मुलामुलींचं एक मी संमेलन देखील घेतलं होतं आणि त्यांची प्रत्येकाची जी कथा होती ही अतिशय प्रेरणादायी होती। संघर्षातनं माणूस काय करू शकतो हे पाहताना मला खूप समाधान वाटलं।